वसई विरार परिसरात मुसळधार पावसाचा आजचा चौथा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणावर आजही वॉटर लॉगिंग पाहायला मिळतंय। काल पावसाने रात्रभरापासून विश्रांती घेतली होती, असं वाटलं होतं आज कुठेतरी वसईकरांना दिलासा मिळेल, परंतु सकाळपासून म्हणजे मंगळवारी सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने तुफान बॅटिंग सुरू केलेली आहे। विशेष म्हणजे आज देखील वसई विरारच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साठलेलं आहे। विशेष म्हणजे काल रात्रीपासून जे आहे मोबाईल सेवा बंद झालेली आहे, इंटरनेट सेवा बंद झालेली आहे। त्यामुळे लोकांना जे आहे की स्वतःला मोबाईल बंद असल्यामुळे हँडिकॅप झाल्यासारखं वाटतंय, कारण कोणाला गरज असेल तर कोणी कोणाला कॉल करू शकत नाही। नालासोपारा असेल, वसई असेल, विरार असेल, अशा अनेक भागात आजही गुडघाभर पाणी साठलेलं आहे। पाण्याचा निचरा काही होत नाही। प्रश्न हा आहे की वसई विरारमध्ये पाऊस पडण्याची आणि पाणी साठण्याची ही काही पहिली वेळ नाही। याआधी देखील अशा मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं, परंतु प्रशासन याच्यातून काही शिकतंय का, काही नवीन करण्याचा प्रयत्न करतंय का, हा सवाल आता उपस्थित झालाय। वसई विरारच्या लोकांनी सोसायचं तर किती सोसायचं, पावसाळा आला की यांच्या अंगावर काटा येतो। आजही अनेक सोसायट्यांमध्ये जवळपास 3 ते 4 फूट पाणी आहे, परंतु त्यांना मदतीसाठी कोणी जाऊ शकत नाही, कारण आपत्कालीन विभाग देखील मोठ्या प्रमाणावर ठप्प झालेला आहे। प्रत्येक वेळी तिथे ठिकाणी पोहोचणं, सध्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोहोचायचं असेल तर फक्त ट्रॅक्टर सेवा ही सध्या सुरू आहे। मग आता प्रश्न उपस्थित राहतो, या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? का नियोजनबद्ध या शहराचा विकास होत नाही का? मुंबईमध्ये देखील इतकाच पाऊस पडतो, परंतु मुंबईत पाणी साठत नाही आणि साठलं तर अवघ्या 2 तासात ते पाणी उतरतं। परंतु वसई विरार परिसरात साचलेलं पाणी उचलायला पुढचे 8 ते 9 दिवस लागतात। मग या शहराचा नियोजनबद्ध विकास का झाला नाही, यामागची कारणं देखील आपल्याला विचार करायला पाहिजे। यामागचं पहिलं कारण जर आपण विचार केला तर आहेत अनधिकृत बांधकामं। वसई विरार परिसरात गेल्या 10 ते 15 वर्षात एवढी अनधिकृत बांधकामं झाली, अवघ्या 10 ते 12 लाखात तुम्हाला छोटंसं घर मिळतं चालीमध्ये, अवघ्या 30-35 लाखामध्ये इलिगल मध्ये लोड बेरिंग मध्ये घर मिळतं। त्यामुळे मुंबईचा लोंढा असेल, कल्याण डोंबिवलीचा लोंढा असेल, तो इथे आला। या चाळ माफियांनी चाळे बांधल्या, परंतु त्याच्या ड्रेनेजची व्यवस्था केली नाही। त्यामुळे अनधिकृत चाळी, अनधिकृत गाळे हे देखील या मागचं उदाहरण म्हणावं लागेल। तर दुसरीकडे वसई विरारची परिस्थिती ही सॉसर सारखी म्हणजे बशी सारखी आहे। त्यामुळे आजूबाजूला 4ही डोंगर आहे। तुंगारेश्वरचा डोंगर असेल, पेल्लारचा डोंगर असेल, चिंचोटीचा डोंगर असेल, त्या डोंगरावरचं सर्वाधिक पाणी जे आहे या शहरामध्ये येतं। एकीकडे मोठ्या प्रमाणावर जे आहेत की इकडे कन्स्ट्रक्शन झाली। 1990च्या दशकामध्ये इथे हवी तशी बांधकामं नव्हती। 90 पासून हळूहळू या शहराचा विकास होत गेला। सुरुवातीला 90 म्हणजे 8 ते 10 लाखाला मिळणारं घर आज 1 करोड रुपयाला मिळतं। परंतु 1 करोडचं लोक घर विकत घेतात, परंतु त्यांना काय बघावं लागतंय, हे साचलेलं पाणी, या नरक यातना, नसलेलं मोबाईल नेटवर्क। जर एकीकडे अनधिकृत बांधकामं होत आहेत आणि शहराची जी मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन काम होते, ते होत असताना का मोठे मोठे नाले बनवले जात नाही? शहराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी का सुविधा बनवली जात नाही? होल्डिंग पॉइंटची इथे प्रत्यक्षात आवश्यकता आहे, परंतु इथे होल्डिंग पॉइंट बनवले जात नाही। तर दुसरीकडे हे जे आहेत की पाण्याचा निचरा करण्यासाठी म्हणजे समुद्राला किंवा खाडीला पाणी फास्ट जाण्यासाठी उपाययोजना का केल्या जात नाही? एकीकडे वसई विरार शहर महानगरपालिका होती, तिला जवळपास 12 ते 15 वर्ष झाली। लॉकडाऊन मध्ये जी 5 वर्ष होती तिकडे प्रशासकीय राजवट होती। आयुक्तांच्या नावाने वसई विरारच्या शहराला अनिल कुमार पवारांच्या नावाने गालबोट लागलं खरं, परंतु शहराचा विकास झाला नाही। मुंबईला देखील पाणी भरतं, परंतु वसई विरारचं पाणी का उतरत नाही? याला जबाबदार कोण आहे? नागरिकांनी किती सहन करायचं? कारण पाऊस पडला, थोडा पाऊस पडला की अनेक सोसायटीमध्ये पाणी जातं। दरवर्षी कारणं सांगितली जातात की लो लाईन एरिया आहे, तुम्हाला इकडे रिडेव्हलपमेंटची गरज आहे, परंतु लो लाईन एरिया किती दिवस? मुंबईत का लो लाईन एरिया नाही? मुंबईत का झोपडपट्टी नाही? पुण्याला नाही का? परंतु तिकडचं पाणी जे लगेच ओसरतं। याला सर्वाधिक मोठं कारण म्हणजे इकडे आपण मोठ्या प्रमाणावर लोक लाईट बिल भरतात। महावितरणाच्या तारा आजही अंडरग्राऊंड झालेल्या नाहीत, त्या वरच्या मार्गानेच गेलेल्या आहेत। त्या जर अंडरग्राऊंड झाल्या असतात तर आज वसईकरांना भले पाऊस पडतोय 24 तास लाईट मिळाली असती। आपल्याला माहित असेल मुंबई सारख्या धावत्या मुंबईमध्ये 1 मिनिट सुद्धा लाईट जात नाही, परंतु वसई विरारमध्ये लाईट जाणं हे काही नवीन नाही। त्याला कारण आहे महावितरण। महावितरणाचे जे बॉक्स आहेत ते आजही रोड पासून 3 ते 4 फुटावर आहेत। ट्रान्सफॉर्मर देखील 5 ते 10 फुटांवर आहेत। ओव्हरहेड वायर म्हणजे ज्या मेन लारा आहेत त्या देखील आज हवेमध्ये तरंगत आहेत। त्या जर अंडरग्राऊंड झाल्या असत्या तर कदाचित आज वसईकरांना पावसामध्ये लाईट मिळाली असती।
आज 2026 आहे, तिसरी मुंबई अशी ओळख असावी. शरदचंद्रजी पवार आज 25 वर्षापूर्वी वसईमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं की वसई विरारला आपण तिसरी मुंबई करणार आहोत. परंतु तिसरी मुंबई सोडा, वसई विरारचे काय हाल झालेत. म्हणजे आजकाल लोक हा विचार करायला लागलेली आहेत की 70 लाख 80 लाख 1 करोड रुपये देऊन घर विकत घेऊन आमच्या वाट्याला काय मिळतंय, ट्रेनचे धक्के, साचलेलं पाणी. परंतु हेच पैसे जर आम्ही कांदिवली, बोरवली, malaड या ठिकाणी घातले, विक्रोळीला घातले तर आम्हाला 24 तास लाईट मिळेल, थोडासा त्रास होईल परंतु चांगलं जनजीवन मिळेल. आज लोकांना सध्या गरज आहे मदतीची. आज लोकांच्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत, कारण अनेक लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी नाही. कारण आज वसईसारख्या आनंदनगर परिसरात 3 दिवस झालं लाईट नाही. विचार करा, लाईट नसेल तर मुंबईकर 1 मिनिट राहू शकत नाही. वसईकर लाईट नसताना 3-3 दिवस राहू शकतात. वसईकरांच्या जिद्दीला सलाम आहे. परंतु नुसतं सलाम करून चालणार आहे का? यावर काहीतरी उपाययोजना ही झालीच पाहिजे. पण उपाययोजना करणार कधी? इकडचे जे आहेत राजकारणी असतील किंवा इकडचे जे लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी जर एकत्र बसून या शहराचा नियोजन पद्धतीने विकास व्हावा असं यांना वाटत नाही का? जर वसई विरारचा असा नियोजन पद्धत विकास झाला तर वसई विरारकरांना हा जो त्रास आहे सहन करावा लागणार आहे. आज आपण बघितलं मधुबन सारखा एरिया, 22 माळ्याचे टॉवर आहेत, 32 माळ्याचे टॉवर आहेत, टॉवर बांधले, केवळ स्वस्तात घर मिळतंय म्हणून अनेक लोक तिथे आले. ज्यांचं बजेट नाही आहे ते लोक इथे 30 ते 35 लाखामध्ये घर घेत आहेत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर घरं विकली गेली. परंतु इकडच्या बांधकाम व्यावसायिकांनी घरं विकली, परंतु घरं विकताना मोठे ड्रेनेज का नाही बांधले, मोठी मोठी गटारं का नाही बांधली? जर मोठी गटारं बांधली असती तर मधुबनचं पाणी जे आहे लवकर पास झालं असतं. आणि आज मधुबनची अवस्था काय आहे? मोठ्या प्रमाणावर गाड्या तरंगत आहेत, मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल वाहत चाललेल्या आहेत. एकीकडे आसमानी संकट, खरं संकट जे असेल की याच्यानंतर लोकांच्या बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करणे, त्यात 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, हे रिपेअर करणं लोकांपुढे मोठं आव्हान असणार आहे. आता प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की वसई विरारकरांना कोणी वाली आहे की नाही? वसई विरारकरांनी करायचं तरी काय? फक्त आसमानी संकट, एवढा पाऊस पडला, 1000 मिलीमीटर पाऊस पडला, 800 मिलीमीटर पाऊस पडला, हे लोकांनी किती वर्ष ऐकायचं? लोकांना वसई विरारकरांचा पाणी साठण्याला कोणताच विरोध नाही. पाणी साठू दे, परंतु साठलेलं पाणी लवकर उतरू दे, हीच अपेक्षा वसईकरांची आहे. सोमवारी दुपारी संध्याकाळी 5 ते 6 वाजता पावसाने विश्रांती घेतली आणि मंगळवारी दुपारपर्यंत जे आहे की पाऊस आला नव्हता. मंगळवारी 11 वाजता पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. परंतु असं असताना जे आहे की 12 तास उलटून गेले तरीही रस्त्यावरचं पाणी काही जात नाही. एकीकडे वसई विरार परिसरात क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना राबवणं आवश्यक आहे. कारण जेव्हा एखादी सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाते तेव्हा ती स्वतंत्र जाते, त्यामुळे त्यांना हवा तसा सुविधा करता येत नाही. जशी ठाण्याला आहे, मुंबईला आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, ती जर वसई विरार परिसरामध्ये झाली, जसा सिडकोने नवी मुंबई असेल, खारघर असेल त्या परिसरात नियोजनबद्ध विकास केला, तसा वसई विरार परिसरात विकास हवा आहे. अनेक आमदार होऊन गेले, खासदार होऊन गेले, परंतु वसई विरारकरांनी अनेक आमदार खासदार पाहिले असताना देखील त्यांच्यासोबत या पाण्यासाठी काम करणारा कोणीच दिसलं नाही. निवडणुकी आला की सर्वच नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, मोठे मोठी आश्वासनं देतात, परंतु ती आश्वासनं जे आहेत की पडलेल्या पाण्यामध्ये, पडलेल्या पावसामध्ये नदी नाल्यांसारखी वाहून जातात. त्यामुळे एकंदरच आता वसई विरारकरांना वाली कोण आहे? कारण वसई विरारमध्ये माणुसकीचा, एकतेचा धर्म पाहायला मिळालेला आहे. सर्वाधिक अवस्था सध्या नालासोपाऱ्यामध्ये आहे. नालासोपाऱ्यामध्ये स्टेशनच्या बाहेर गुडघाभर पाणी आहे. ज्या वेळेला रेल्वे ट्रॅकवर 2 ते 3 फूट पाणी साठतं, म्हणजे इकडची ड्रेनेज व्यवस्था काय आहे विचार करायला लावू नका. मुंबईची जीवनवाहिनी बनणारी रेल्वे ही फक्त वसईपर्यंत चालते, वसईच्या पुढे रेल्वे जात नाही. जेव्हा अशी अनाउन्समेंट रेल्वे प्लॅटफॉर्मवर कानावर येते तेव्हा वसईकरांना वाईट वाटतं, कुठेतरी मनात खंत वाटते की आम्ही असं काय केलेलं आहे की वसईच्या पुढे लोकल जाऊ शकत नाही. आजही पालघर हा वसई विरार पालघरमध्ये येतं. वसई विरारकरांवर एक टॅग लागलेला आहे की पालघर ग्रामीण. ग्रामीण भाग म्हटलं की डोक्यात येतं की गाव खेड, परंतु वसई आता गाव खेड राहिलेलं नाही. वसईचा विकास झालेला आहे. 22 माळ्यांची टॉवर आता 32 माळ्यांवर गेलेले आहेत. परंतु असं असताना जो नियोजनबद्ध विकास आहे झाला नाही. टॉवर तुम्ही बांधतायत,
परंतु रोडचं काय? आजही वसई विरार परिसरात जे पावसाळ्याआधी डांबरीकरण केलं होतं, जे काही खड्डे बुजवले होते, साचलेल्या पाण्यात ते खड्डे उखडलेले आहेत. पावसानंतर ते देखील वसईकरांना आव्हान असणार आहे, या खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. एकीकडे आसमानी संकटाचा सामना करायचा, एकीकडे पावसाचा सामना करायचा आणि पावसानंतर येणाऱ्या आजारांचा, या खड्ड्यांचा वसई विरारकरांनी सामना करायचा. का? एकीकडे केंद्र सरकार असेल अनेक शहरांचा विकास करतंय, त्यांनी वसई विरार शहरासाठी काही प्लॅन बनवू शकत नाही का? आज जर आपण पाहिलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बुलेट ट्रेन आली, मेट्रो आली, मोठे मोठे बोगदे आले, परंतु वसई विरारमध्ये कुठला असा डेव्हलपमेंट प्लॅन किंवा असा काही प्लॅन नाही का जेणेकरून वसई विरारकरांची सुटकेचा निश्वास करावा? कारण वसई विरारकरांना केंद्र सरकारने असेल किंवा राज्य सरकारने असेल केवळ वालीत टाकलेला आहे. इतकी वर्ष झाली, 25 वर्षापासून आम्ही वसईमध्ये राहतोय, परंतु वसई विरारला असा कुठला निधी आला नाही. नेहमी सांगतात की महावितरणाचा मोठा निधी येणार, निवडणुका आल्या की ह्या तारा आहेत ह्या अंडरग्राऊंड होतील, परंतु काही होत नाही. केवळ आश्वासनं दिली जातात आणि तेरी चूप मेरी चूप, लोक देखील विसरतात. वसई विरारकरांचं मोठेपण आहे, उद्या हा पाऊस जाईल, हे पाणी जाईल आणि साचलेलं पाणी वसईकर कदाचित विसरून जातील आणि त्यामुळे पुन्हा एरे माझे मागले अशी परिस्थिती होईल. एक काळ होता, लोकांची इच्छा होती की मला निसर्गरम्य वसईमध्ये घर हवंय, त्यामुळे अनेक लोकांनी, मुंबई असेल, ठाणे असेल, लोकांनी वसईमध्ये जागा घेतली, इन्व्हेस्टमेंट केली, परंतु आज त्यांच्या वाट्याला काय आलेलं आहे? हे दुःख आलेलं आहे. त्यामुळे आता वसईमध्ये मोठे मोठे इन्व्हेस्टर येण्यासाठी मागत नाहीत, कारण जमिनीला भाव सोन्यासारखा आहे, परंतु ते सोन्यासारखे पैसे देऊन मिळतंय काय? आता गरज आहे इकडच्या राज्यकर्त्यांनी, इकडच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी जसा नागपूरचा विकास केला, जसा पुण्याचा विकास केला, मिसिंग लिंकसाठी करोड रुपये देण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत, बुलेट ट्रेनसाठी करोड रुपये देण्यासाठी पैसे आहेत, परंतु वसई विरारकरांकडे वसई विरारकरांचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी यांच्याकडे कुठचाही प्लॅन नाही. पण असो, वसई विरारकरांच्या दुःखावर बोलू तेवढं कमी आहे. आता वसई विरारकरांचे त्रास काही संपत नाही. आज 4 दिवस झालेले आहेत, वसई विरारकरांना कोण वाली नाही, अक्षरशः लोक घरामध्ये अंधारात आहे, लाईट नाहीये लोकांकडे. त्यामुळे आता लोक देवाला प्रार्थना करतात, कुठेतरी आमचं आसमानी संकट थांबव, आमच्या घरापुढचं साचलेलं पाणी जाऊन दे आणि आमची सुटका कर. मुंबई तक साठी प्रवीण नलावडे, वसई.